भूक असो किंवा नसो, आणि आपल्या बॉडीला ते कितपत आपल्याला डायजेस्ट करण्याची ताकद आहे, किती पचवण्याची ताकद आहे, ते न बघता फक्त टेस्ट साठी आज आपण काय करतोय, अन्न खातोय. मग आज आपल्याला तेच बघायचंय की आपण अन्न कशा पद्धतीने खायचंय आणि आहार म्हणजे काय आणि तो कसा असतो. सो आहार मध्ये काय खावं, किती खावं, कधी खावं, कसे खावं आणि कोणत्या मनस्थितीत खावं हेही महत्वाचं आहे. सो दॅट मीन्स काय की राईट फूड प्लस राईट क्वांटिटी प्लस राईट टाइम अँड राईट माइंडसेट इज इक्वल टू हेल्दी लाईफस्टाईल. अन्न किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत, तामस, राजस आणि सत्व. ओके, म्हणजे तुम्ही तामसिक फूड खाल्लं तर तुमची मनाची अवस्था तशी असते, राजस फूड खाल्लं तर तुमची मनाची अवस्था त्या पद्धतीने असते. सो फूड आपल्याला काय काय देतं, तर फूड आपल्याला एकतर बॉडी एनर्जी देते, प्लस तुमची मेंटल हेल्थ असणार, तसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल असणार, तशी तुमची झोपही असणार आणि तसं तुमचं डायजेशन पण असतं. ओके, आणि डायरेक्ट बघितलं तर साधना करण्याची क्षमता सुद्धा आपल्याला फूडमध्येच मिळते. जर एखादा व्यक्ती खूपच तामसिक आहे, त्याने खूपच तमसमध्ये फूड खाल्लंय, म्हणजे नॉनव्हेज खाल्लंय, आणि त्याला मी सांगितलं की बाबा तू आता मेडिटेशनला बस, इज इट पॉसिबल? त्याच्या ब्रेनला त्या नॉनव्हेजने काय केलं, स्टिम्युलेट केल्यामुळे काय होतंय, त्याची साधना करण्याची क्षमता त्याच्यात नाहीये. ओके, सो फूड आपल्याला साधना करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते. प्लस इमोशन पद्धतीचं डाएट घेत आहे, त्या पद्धतीने ते तुमचं इमोशन्स तुम्हाला मेंटेन करायला हेल्प करत असतं. राजसिक मध्ये एक्स्ट्रा स्पायसेस असतं, त्यामुळे ते अति तिखट ते सुद्धा बॉडीला उत्तेजित, ब्रेनला उत्तेजित करत असतं. सॉल्टी असतं, अति सॉल्टी, म्हणजे जसं जंक फूड, फास्ट फूड हा सुद्धा प्रकार काय येतो, राजसिक मध्ये येतो. आणि अतिशय आंबट, आणि ह्या गोष्टी काय करतात, आपल्या फूडला जितकं टेस्ट आहे तितक्या त्या गोष्टी काय करतं, आपल्या बॉडीला काय करतं, स्टिम्युलेट करत असतं. असं हे झालं आपलं राजसिक फूड. म्हणजे त्याच्यानंतर आपण बघूया की तामसिक फूड कसं असतं. तर तामसिक फूड काय होतं, तर स्टेल फूड, जे शिळं अन्न आपण म्हणतो. शिळं अन्न म्हणजे काय, ज्यावेळेला आपण अन्न शिजवतो त्याच्यानंतर ते 12 तासापर्यंतच ते जेवण तुम्ही खाऊ शकता, पण 12 तासानंतर जर ते अन्न झालं तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेल फूड म्हणतो, शिळं अन्न म्हणतो. ओके, तर ते शिळं अन्न आहे आणि प्रोसेस केलेलं अन्न आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रोसेस आहे. आता प्रोसेसिंग मध्ये एखाद प्रकार काय येतो, तर प्रिझर्वेटिव्ह असतात. सात्विक फूड म्हणजे जे सिंपल जेवण आहे, ज्याच्यामध्ये रॉ फूड येतं, ज्याच्यामध्ये फळभाज्या येतात, रेग्युलर फूड येतं, त्या ज्या सगळ्या आहेत, सर्व प्रकारचे ग्रेन्स येतात, हे जे पण अन्न उरतं त्याला आपण काय म्हणतो, सात्विक फूड म्हणतो. तर हे सात्विक फूड सुद्धा आपण घेतो. सो तामसिक, राजसिक आणि सात्विक फूड. सो अशा पद्धतीने वेगवेगळे फूडचे प्रकार आहेत जे आपल्या बॉडीला काय करत असतात, इम्पॅक्ट करत असतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, भगवद्गीता चॅप्टर 17 जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, वर्स आहे, दॅट इज 8 and 10 मध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की योग्य आहार जर असेल तर शरीरावर, अशा पद्धतीने आहार जसं तुम्ही घ्याल तसं तुमचं मन आणि तशीच तुमची लाईफस्टाईल. कारण जसं आपलं वर्तणूक असतं तसं आपण लोकांशी काय करत असतो, कनेक्ट होत असतो, आणि त्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल ठरत असते. ओके, सो एव्हरीथिंग इज मॅटर ऑन डाएट. कुठलाही आहार समजून घेण्याच्या अगोदर जे काही सृष्टीतले प्रत्येक द्रव्य आहेत त्या प्रत्येक द्रव्याची प्रॉपर्टी सांगितलेली आहे, ते शरीरामध्ये गेल्यावर कशा प्रकारे काम करतं ते समजून घेण्यासाठी आयुर्वेदांनी गुणांच्या 20 जोड्या सांगितलेल्या आहेत. पर विरोधी गुणांच्या जोड्या, यातला कुठला तरी एक गुण, एक गुण म्हणजे त्या जोडीमधला एक गुण प्रत्येक पदार्थामध्ये प्रेझेंट असतोच. म्हणजे सूक्ष्म म्हणजे एकदम नॅनो पार्टिकल. सूक्ष्मच्या अपोजिट आहे स्थूल, म्हणजे मोठे, स्थूलता. सूक्ष्मच्या विरोधात आहे स्थूलता. लघुच्या विरोधात आहे गुरु. लघु म्हणजे पचायला हलकं थोडक्यात, गुरु म्हणजे पचायला जड. चलो, तर हे गुण का समजून घ्यायचे,
कारण हे गुण समजल्याशिवाय आपण तो पदार्थ का सेवन करतो हे आपल्याला कळत नाही. समजा तुम्हाला सर्दी झालीये, खोकला झालाय आणि तुम्ही जर हिरवी मिरची खाल्ली तर आपल्याला काय वाटतं? हलकं वाटतं, बरं वाटतं. किंवा आल्याचा चहा पिला तर काय वाटतं? हलकं वाटतं, बरं वाटतं. तर ज्यावेळेला आपल्याला सर्दी खोकला होतो त्याला शरीरामध्ये कफ प्रधानता असते. म्हणजे शरीरामध्ये नैसर्गिकतः कफदोष वाढल्यानं गुरु गुण वाढलेला असतो, शीत गुण वाढलेला असतो. त्याच्या अपोजिट जर तुम्ही अलग खाल्लं तर त्याच्यामध्ये उष्ण गुण असतो होतं. म्हणजे शीतला अपोजिट उष्ण गुण घेतलेला आहे. म्हणजे ह्या गुणांच्या जोड्या असतात ते की आणि लॉक प्रमाणे असतात. तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळेला एखादा व्याधी तयार होतो किंवा तुमचं शरीर ज्यावेळेला सम अवस्थेमध्ये आहे त्याला तुमच्या शरीरामध्ये एक गुणांचा समुच्चय असतो. म्हणजे आता मला सर्दी झाली आहे तर शीत गुण प्रधान आहे, गुरु गुण प्रधान आहे. मला पित्ताचा त्रास होतोय तर उष्ण गुण प्रधान ऑलरेडी शरीरामध्ये प्रधानत्व आलेलं आहे. तर त्यावेळेला त्याच्या अपोजिट गुणांचं द्रव्य तुम्ही सेवन करायचं आहे. म्हणूनच ज्या वेळेला अपोजिट गुण घेतला जातो त्याला ते दोन्ही एकमेकांना न्यूट्रल होतात आणि शरीरामध्ये समतोल साधला जातो. म्हणून प्रत्येक वेळेला पित्तामध्ये एकच औषध वापरत नाहीत. म्हणून कफामध्ये, सर्दी खोकल्यामध्ये प्रत्येक वेळेला एक औषध वापरत नाहीत आयुर्वेदामध्ये. थोडक्यात आहारामध्ये हे महत्वाचं का आहे? तर आता मला पित्त झालेलं आहे, पित्त झालेलं आहे, शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे, कधी कधी आम्लताही वाढलेली असते. त्यावेळेला मग जर मी पुन्हा हिरवी मिरची खाल्ली तर उष्ण गुणांनी पुन्हा उष्ण गुणांचं वर्धन होणार आहे आणि पित्ताचा त्रास वाढणार. तुळशीचं पान घेतलं आणि मी ते खाल्लं म्हणून मला त्यानं फायदाच होणार आहे? नाही. त्या तुळशीच्या पानांच्या गुणांचा समुच्चय आणि तुझ्या शरीरामध्ये असणारी, शरीराची असणारी गरज हे जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत तुम्हाला फायदा होतोय की तोटा होतोय हे सांगता येणार नाही. मग आयुर्वेदामध्ये अशी काही औषधं आहेत किंवा काही आहारीय द्रव्य आहेत ज्यांनी शरीरामध्ये कुठल्याच गुणांचं वर्धन होत नाही आणि ती शरीराला पोषक आहेत. त्यांना आम्ही पथ्यकर म्हणतो. त्यामुळे कुठलंही घेतलं मी औषध आणि ते मी औषध खाल्लं, आयुर्वेदिकच आहे, त्याला साईड इफेक्ट नसतो असं नाही. आयुर्वेदालाही साईड इफेक्ट असतो. जर ते चुकीच्या पद्धतीनं घेतलं गेलं तर ड्रास्टिक साईड इफेक्ट होऊ शकतात. का ही वस्तू मी खावी आणि का ही वस्तू मी खाऊ नये सिलेक्शन सुद्धा तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट आता काय आहे आणि मी आता खातोय त्याचं गुणधर्म काय आहे असं ठरतं. मिलेट्स म्हणजे वरी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे. आता मिलेट्स हे आयुर्वेदामध्ये क्षुद्र धान्य सांगितलेलं आहे. क्षुद्र म्हणजे लघु आहे, वृक्ष आहे, लघु वृक्ष आणि त्यातली मॅक्सिमम मिलेट्स हे थंड गुणांची आहे. म्हणजे हा गुणांचा समुच्चय जो आहे हा डायबिटीज साठी चांगला आहे, किंवा खूप वजन वाढलेलं आहे, ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी चांगला आहे. पण नॅचरली जर तुम्ही वात प्रकृतीचे असाल, तुमच्या शरीराची जडणघडण बारीक आहे, पचनाचे आजार आहेत, मंद पचन आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, शरीरामध्ये कोरडेपणा आहे ऑलरेडी आणि तुम्ही जर मिलेट्स सारखे घेत गेलात तर तुमच्या शरीराच्या वृक्षतेमध्ये वाढ होणार आहे. वाताचं जे काही आता शरीरामध्ये प्रमाण आहे त्याचं वाढ होणार आहे आणि आजार वाढणार आहे. जर मधुमेह आहे म्हणजे डायबिटीस आहे आणि जर तो वातप्रधान डायबिटीस असेल आजारच आणि जर तुम्ही मिलेट्स घेतले तर तो तुमचा आजार वाढू शकतो. ओके, कळतंय? त्यामुळे कोणताही आजार असू दे, कोणतंही द्रव्य असू दे, ते घेण्याच्या अगोदर ते मला गरजेचं आहे का या गोष्टीचं म्हणजे एक्स्ट्रा. ओट्स आहेत, ओट्स सुद्धा खूप वृक्ष आहेत. ओट्स काय करतात? शरीरातलं मॉइश्चर, ओलावा ओढून घेतात. त्यामुळे जाड लोकांना बारीक होण्यासाठी उपयोगी आहे. पण तो जर जाडपणा वातानी आलेला असेल, वातानी जनरली बायकांमध्ये जाडपणा येतो, ज्यांची डिलिव्हरीमध्ये शेकबाज झालेली नसते किंवा गार पाण्यात काम केलेलं असतं त्यांचा वात्या सुटतो. वात्या सुटतो म्हणजे वात दृष्टीने झालेलं स्थौल्य असतं ते सुद्धा. त्याच्यामध्ये जर तुम्ही वृक्षता येणार म्हणजे मिलेट सारखं नाही, नाचणी आहे, हे जर जास्त खाल्लं तर तुमचं वजन 100% कमी होणार नाही. तुम्ही हे लक्षात ठेवायचं एकच सूत्र जे मी प्रत्येक लेक्चरला सांगते की अति सर्वत्र वर्जयेत. तर ते औषध असू दे किंवा आहार असू दे
या दोन्ही गोष्टींना ते लागू होतं. ते काय खावं त्याच्यापेक्षा कसं खावं, सो ते मी कंटिन्यू करते. सो तुम्ही डॉक्टर रश्मी सांगा, जसं मी मगाशी म्हटलं की हल्ली लोक मोबाईल बघत खातात. ओके, स्पेशली मूवी बघत खातात. तर मूवी इट्स इफेक्ट, सपोज हॉरर मूवी असेल किंवा काही ऍक्शन मूवीज असेल, तर ते काहीतरी एक निगेटिव्ह त्यावेळेला सीन चालू असेल आणि त्यावेळेला मस्तपैकी आपण पंचपक्वान असं अन्न जर खातोय, तर त्यावेळेला कशा पद्धतीचे इफेक्ट बॉडीमध्ये होऊ शकतात? आता ज्या वेळेला आपण कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतो, ज्या वेळेला आपण एखादं काम फोकसपणे करत असतो, लक्ष देऊन करत असतो, त्याला आजूबाजूला जरी गोष्टी चाललेल्या असल्या तरी त्यांचं नॉलेज आपल्याला होतं का? म्हणजे मी स्वयंपाक करते आणि इकडे काहीतरी काम चाललंय मला माहितीये, पण एक्झॅक्ट काय काम चाललंय हे आपल्याला माहित असतं, पण आपल्याला कळत नाही, कारण आपल्या मनाची इन्व्हॉल्वमेंट ही त्या गोष्टीकडे नसते. तो पहिला प्रॉब्लेम, ज्याला आपण ह्या सगळ्या गोष्टी करत जेवत असतो, त्याला मनाची इन्व्हॉल्वमेंट ही कामामध्ये असते, आपण काय खातोय त्याच्यामध्ये नसते. त्यामुळे पाचक स्त्राव पहिल्यांदा स्त्रवण्यास प्रॉब्लेम होतो. किती खातोय, जोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण खातोय, तोपर्यंत कळत नाही की किती खातोय. सो ओव्हर इटिंग होण्याचे चान्सेस यामध्ये असतात, कारण मनच इन्व्हॉल्व नसतं. इकडे चालू आहे आणि इकडे काम चालू आहे. सो पोट भरलंय की नाही भरलंय याचा सिग्नल जरी पोटाने दिला तरी त्याचं अनालिसिस आपल्याकडनं होत नाही आणि ओव्हर इटिंग होऊन वजन वाढीचं कारण इथे. आता सध्या म्हणजे पेशंट आला की आम्हाला हेच सांगायला की पोट भरतंय का याच्याकडे लक्ष देऊन जेवा. ओके, लक्ष पोटाकडे असू दे. पोट सांगतंय भरलंय म्हणजे ते भरलेलं असतं, जेवण थांबवलं पाहिजे. मग ती अर्धीच भाकरी खाल्ली या काउंटिंगनी जायचं नसतं. कंडिशन कशी आहे, पचन कसं झालंय, शरीराची रिक्वायरमेंट किती आहे, त्यानुसार तुम्हाला भूक डेव्हलप होणार आहे. अगदीच ड्रास्टिक चेंज नसतो. आजारपणात तो असतो की बाबा आज चतकोरच खाणार आहे मी, पण 1 ते 1.5 जे काही तुमचं प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं, है ना. सो हे मनाची इन्व्हॉल्वमेंट नसताना आपल्याकडे क्वांटिटी लक्षात राहत नाही. हा त्याचा दुसरा साईड इफेक्ट. आणि तिसरा, भावना. ज्या काही भावना आपल्या मनात निर्माण होतात, त्या भावना आपल्या अन्नात उतरतात आणि त्याचा जे काही खातोय त्याचा इफेक्ट मिळण्याच्या ऐवजी ज्या भावना तुमच्या शरीरात निर्माण झाल्यात त्यांचा इफेक्ट आपल्याला त्या अन्नातनं मिळतो. म्हणजे तुम्ही अगदी तूप, लिंबू, वरण भात सात्विक जेवण जेवताय आणि समोर जर तुम्ही हॉरर सिनेमा बघत असाल तर तुमच्या मनात तामसिक भाव निर्माण होणार आहेत आणि त्या सात्विक अन्नातनं सुद्धा तुम्हाला तामसिक ऊर्जा मिळणार आहे.